मुंबईत खरंच काय घडलंय? दुपारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या विजयाचे आकडे समोर आले. त्यानंतर भाजपच्या कार्यालयात विजयाचा जल्लोष सध्या झाला. आता जल्लोष का झाला? तर आकडे समोर आले होते. भाजप 95च्या पुढे गेल्याचे, शिंदे आणि भाजप यांची सत्ता सहज बसत असल्याचे आणि ठाकरे मुंबईतून वजा झाल्याचे. पण दुपार उलटली आणि वॉर्ड टू वॉर्ड मतमोजणीचे आकडे समोर यायला लागले. या आकड्यांमध्ये घासून फाईट सुरू असल्याचं दिसलं आणि प्रश्न चर्चेत आला, मुंबईत खरंच काय घडलंय? त्यात संजय राऊत यांनी भाजपने आकड्यांचा भ्रम केला असा आरोप केला आणि उत्कंठा वाढली. पण नेमका काय ड्रामा झाला? आधी आघाडी मग पिछाडी असं का घडलं? भाजप शिंदेच्या शिवसेनेनं फक्त 2 जागांनी बहुमताचा आकडा पार केलाय. मुंबईचा खरा निकाल काय लागलाय पाहूयात या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी बघू पहिले कल काय आले होते. तर मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या कलांमध्येच ठाकरे पिछाडीवर गेले होते, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मोठी आघाडी मिळाली होती. दुपारी 1:30 वाजेपर्यंत 205 जागांचे कल समोर आले होते. तेव्हा त्यापैकी भाजप 89 जागांवरती आघाडीवर असल्याचं, ठाकरेंची शिवसेना 71, शिंदेंची शिवसेना 29, काँग्रेस 7, मनसे 6 तर इतर पक्ष 3 जागांवर आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलं होतं. तेव्हा दोन्ही राष्ट्रवादीला कोणत्याही जागेवर आघाडी मिळालेली नव्हती. त्यानंतर बघता बघता भाजपचा आकडा 89 पर्यंत गेला, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा आकडा 52 वर आला होता. मनसे 9 याच आकड्यावर अडकली होती. त्यानंतर मग भाजपने जल्लोष सुरू केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचं अभिनंदनसुद्धा केलं. मुंबईत बहुमताचा आकडा 114 आहे, तर तेव्हा भाजप आणि शिंदेची शिवसेना 125च्या पुढे जात असल्यानं त्यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. एका बाजूला भाजपचं विजयी सेलिब्रेशन सुरू होतं. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक ट्विट केलं. संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. 60 ते 65 प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत. लढत अटीतटीची आहेच, पण शिवसेना मनसे टक्कर देत आहे. भाजप आकड्यांचा भ्रम पसरवत आहे. दुपारनंतर शिवसेना मनसेचे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत, पण न्यूज चॅनल जुनाच आकडा दाखवत आहेत. पाहू राऊत यांच्या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली, कारण राऊतांनी ठाकरे मनसेचे जास्त उमेदवार निवडून आल्याचा दावा केला. त्यामुळे नेमके कुठले आकडे खरे हा प्रश्न उभा राहिला. आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा संदर्भ काय होता? तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची मोजणी. मुंबईत एकूण जागा आहेत 227. यासाठी 23 ठिकाणी मतमोजणी सुरू होती. पण एकाच वेळी सगळ्या मतपेट्या उघडण्यात आल्या नाहीत, तर एकावेळी 2 वॉर्डांची मतमोजणी सुरू होती. म्हणजे एकावेळी 46 जागांची मतमोजणी सुरू होती. त्यातही मतमोजणीला वेळ लागत होता. काही ठिकाणी घासून फाईट असल्यानं निकाल यायला वेळ लागत होता. अधिकृत निकाल जाहीर होत नव्हते. पण मग भाजपचं सेलिब्रेशन का सुरू होतं? माध्यमांमध्ये भाजपने मॅजिक फिगर ओलांडल्याचे आकडे का दिसत होते? तर माध्यमांमध्ये येणारे आकडे होते कलाचे. जे कल येत होते त्यानुसार आघाडी पिछाडीचं गणित सुरू होतं, जे क्षणाक्षणाला बदलत होतं. पण या ट्रेंडमध्ये भाजपने आघाडी घेतलेली. मुंबईत झालेल्या सेलिब्रेशनमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जे ट्रेंड्स आहेत त्यानुसार भाजप महायुती विजयी होत असल्याचं सांगितलेलं. पण या ट्रेंडचा आधार घेऊन भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं जात होतं. मग साधारण 8:30च्या सुमारास बातम्याला सुरुवात झाली. वारं फिरलंय का? काँग्रेस किंगमेकर ठरणार? अशा आता या बातम्या का आल्या? तर याला संदर्भ म्हणून देण्यात येत होते BMCकडून सांगितले जाणारे आकडे. रात्री 7:50 जे निकालाचे आकडे समोर आले त्यानुसार ठाकरेंची शिवसेना 62, मनसे 6, काँग्रेस 21 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर विजयी होती. तर भाजप 79, शिंदेंची शिवसेना 23, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी होती, तर MIM 8 आणि समाजवादी पार्टी 2 जागांवर विजयी झाली होती. या आकड्यांनुसार ठाकरे बंधू आणि पवारांची युती 73 जागांवर विजयी झाली होती, तर भाजप शिंदेची महायुती 102 जागांवर विजयी झाली होती. आता काँग्रेसचा आकडा इथे 21 जागांवर गेला. त्यामुळेच निकाल फिरला, काँग्रेस किंगमेकर ठरणार या बातम्या यायला लागल्या. त्यातही काँग्रेसची बेरीज ठाकरांनी बसवली तर भाजपचा गेम होण्याच्या दृष्टीने पावलं पडणार का अशी चर्चा सुरू झाली, कारण तेव्हा 22 जागांचा निकाल बाकी होता. त्यानंतर 8:15 पुढचा निकाल आला. त्यानुसार ठाकरेंची शिवसेना 62, मनसे 6, काँग्रेस 22 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर विजयी होती, तर भाजप 86, शिंदेंची शिवसेना 24, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी होती, तर MIM 9 आणि समाजवादी पार्टी 2 जागांवर विजयी झाली होती. या आकड्यानुसार ठाकरे बंधू आणि पवारांची युती 69 जागांवर विजयी झाली होती,
तर भाजप शिंदेची महायुती 110 जागांवर विजयी झाली होती. इथे काँग्रेसचा आकडा 21 जागांवर गेला, त्यामुळे भाजप अजूनही बहुमतापासून लांब असल्याची चर्चा झाली. इथे अजित पवारांच्या 3 जागा भाजप शिंदेसोबत घेणार का हा प्रश्न आला. पण 9:15 पर्यंत तरी भाजप शिंदे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. MIM आणि सपा पिक्चरमध्ये आले होते आणि 12 जागांचा निकाल पेंडिंग होता. त्यानंतर आला अंतिम निकाल रात्री 9:15 वाजता. त्यानुसार ठाकरेंची शिवसेना 66, मनसे 6, काँग्रेस 24 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर विजयी होती. तर भाजप 88, शिंदेंची शिवसेना 28, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी झाली, तर MIM 9 आणि समाजवादी पार्टी एका जागेवर विजयी झाली होती. पण हा व्हिडिओ शूट करेपर्यंत मुंबईत एका जागेचा निकाल येणं बाकी होतं. या आकड्यांनुसार ठाकरे बंधू आणि पवारांची युती 73 जागांवर विजयी झाली होती, तर भाजप शिंदेची महायुती 116 जागांवर विजयी झाली. म्हणजेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या महायुतीला 116 जागा, बहुमतापेक्षा 2 जागा जास्त मिळाल्या आणि बराच ड्रामा झाल्यानंतर मुंबईत महायुतीचा महापौर बसणार हे नक्की झालं. आता यात काँग्रेसला मिळालेलं यश आणि काँग्रेस ठाकरांची न झालेली युती हा चर्चेचा विषय असणार आहे. पण या सगळ्यात घडलं काय, तर भाजप शिंदेची महायुती वन साईड बसणार, विक्रमी बहुमत मिळणार, शिंदेंना बाजूला ठेवूनसुद्धा भाजप मॅजिक फिगर गाठणार, अशा बऱ्याच चर्चा झाल्या. पण शेवटच्या टप्प्यात ठाकरे आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपला घाम फोडायला सुरुवात केली. कारण जिथे आकडा 125 होता तिथे भाजप शिंदे 102 पर्यंत आले. त्यातही काँग्रेसचा आकडा बघता ठाकरे प्लस पवार प्लस काँग्रेस अशा समीकरणाची चर्चा सुरू झाली होती. अर्थात या चर्चा निकालात कायम राहिल्या नाहीत, कारण भाजप शिंदेंनी बहुमताचा आकडा मिळवला, पण घासून 114 जागांचा बहुमताचा आकडा असताना भाजप शिंदेंकडे 116 जागा आहेत. त्यातही एकट्या भाजपकडे 88 जागा आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी भाजपला शिंदेंची गरज लागणारच, आणि ही गरज मुंबईचा महापौर कुठल्या पक्षाचा होणार हे ठरवणार आहे. पण शिंदेंची बार्गेनिंग पॉवर बघता शिंदे मुंबईच्या जोरावर MMR रिजनमध्ये आपली ताकद वाढवताना दिसू शकतात. पूर्ण MMR रिजनवर होल्ड बसवण्याची ताकद शिंदे मुंबईच्या निकालावरून मिळवू शकतात. त्यांच्या बार्गेनिंग पॉवरची आणि ॲटिट्यूडची तीच खासियत आहे, हे मिसरून चालत नाही. त्यातही ठाकरे मुंबईत टिकून राहणं हे सुद्धा शिंदेंच्या फायद्याचं आहे. मुंबईत जरी सत्ता भाजप शिंदेंची आली असली तरी दोन्ही ठाकरांनी शेवटच्या टप्प्यात दिलेली फाईट घाम फोडणारी आणि महायुतीला विशेषतः भाजपला काठावर आणणारी ठरली. मुंबईच्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पाहत रहा. धन्यवाद.